भारतीय राज्यघटनेतील कलम 19 आर्टिकल 19 हे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा कणा मानले जाते. हे कलम केवळ भारताच्या नागरिकांना उपलब्ध आहे, परदेशी व्यक्तींना नाही. यात मूळतः 7 स्वातंत्र्ये होती, परंतु 44व्या घटनादुरुस्तीनंतर 1978 यात मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला. आता यामध्ये 6 प्रमुख स्वातंत्र्ये आहेत. कलम 19 मधील 6 मूलभूत स्वातंत्र्ये. 1. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(a). प्रत्येक नागरिकाला आपले विचार बोलून, लिहून किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे मांडण्याचा अधिकार आहे. यात प्रेसचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ प्रेस आणि माहिती अधिकाराचाही समावेश होतो. 2. शांततापूर्वक एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(b). नागरिक निशस्त्रपणे आणि शांततेने एकत्र जमू शकतात किंवा सभा घेऊ शकतात, मात्र सार्वजनिक शांतता बिघडवता येत नाही. 3. संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(c). राजकीय पक्ष, संघटना, क्लब किंवा कामगार संघटना स्थापन करण्याचा अधिकार यात मिळतो. 97व्या घटनादुरुस्तीने यात सहकारी संस्था हा शब्द जोडला गेला. 4. भारतभर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(d). नागरिक भारताच्या कोणत्याही भागात मुक्तपणे फिरू शकतात, मात्र काही वेळा अनुसूचित जमातींचे हित किंवा सार्वजनिक सुरक्षा लक्षात घेऊन यावर मर्यादा येऊ शकतात. 5. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(e). नागरिक देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात तात्पुरते राहू शकतात किंवा कायमचे घर बांधून स्थायिक होऊ शकतात. 6. व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(g). कोणत्याही नागरिकाला आपल्या आवडीचा कोणताही कायदेशीर व्यवसाय किंवा व्यापार करण्याचा अधिकार आहे. या स्वातंत्र्यांवर असलेल्या मर्यादा. हे अधिकार अमर्याद नाहीत. देशाचे सार्वभौमत्व, एकता, सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता किंवा न्यायालयाचा अवमान या कारणास्तव सरकार या स्वातंत्र्यांवर वाजवी बंधने रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स घालू शकते. कलम 19 हे अमर्याद म्हणजे ॲब्सल्यूट नाही. त्यावर राज्यघटनेनेच काही वाजवी बंधने रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स घातली आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 19(1)(a). यात फक्त बोलणेच नाही तर खालील गोष्टींचाही समावेश होतो. प्रेसचे स्वातंत्र्य, वर्तमानपत्रे आणि माध्यमांना आपले विचार मांडण्याचा अधिकार. माहितीचा अधिकार, सरकारी कामकाजाबद्दल जाणून घेण्याचा अधिकार. शांत राहण्याचा अधिकार, जर कोणाला बोलायचे नसेल तर त्याला सक्ती करता येत नाही. मर्यादा, देशाचे सार्वभौमत्व, एकता, सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, न्यायालयाचा अवमान आणि बदनामी या कारणास्तव यावर बंधने येतात. 2. शांततापूर्वक सभा भरवणे आर्टिकल 19(1)(b). नागरिक एकत्र येऊ शकतात, पण अट अशी आहे की ते निशस्त्र असावेत. हा अधिकार सार्वजनिक जमिनीवरच वापरता येतो, खासगी मालमत्तेवर नाही. मर्यादा, सार्वजनिक शांतता राखण्यासाठी किंवा रहदारीला अडथळा होत असल्यास सरकार यावर बंदी घालू शकते. उदाहरणार्थ कलम 144. 3. संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे अधिकार. यात राजकीय पक्ष, कंपन्या, सोसायट्या किंवा ट्रेड युनियन स्थापन करण्याचा अधिकार आहे. मात्र संघटना स्थापन करण्याचा अधिकार म्हणजे संप करण्याचा अधिकार, मूलभूत अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. 4. मुक्त संचार आणि वास्तव्य आर्टिकल 19(1)(d) आणि (e). तुम्ही भारतात कुठेही फिरू शकता आणि राहू शकता. मर्यादा, अनुसूचित जमाती, ट्रायबल्सच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काही विशिष्ट क्षेत्रात जाण्यावर किंवा तिथे राहण्यावर निर्बंध असू शकतात. 5. व्यवसाय आणि व्यापार आर्टिकल 19(1)(g). तुम्ही कोणताही कायदेशीर व्यवसाय करू शकता. मर्यादा, सरकार एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट शैक्षणिक किंवा तांत्रिक पात्रता, उदाहरणार्थ डॉक्टर होण्यासाठी पदवी, अनिवार्य करू शकते. तसेच अनैतिक व्यापार, उदाहरणार्थ मानव तस्करी किंवा धोकादायक स्फोटकांचा व्यापार यावर पूर्ण बंदी असते. आणीबाणीच्या काळात म्हणजे कलम 352 नुसार कलम 19 मधील ही सर्व स्वातंत्र्ये आपोआप स्थगित होतात. हे एक महत्त्वाचे कायदेशीर वैशिष्ट्य आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.